काय श्री? नमस्कार. नेहमीप्रमाणे आपल्या किचन मध्ये आज चिकन बिर्याणी 2 किलो प्लस 2 किलो चिकन, 2.5 किलो चिकन सुक्का रस्सा आणि रस्सा चिकन अशा 3 वेगवेगळ्या ऑर्डर्स आहेत. तर स्टेप बाय स्टेप जसं बनवतो तसं दाखवता असावा ह्यासाठी आपण या व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. आपण सुरुवात केलेली आहे. इथं राईस शिजवला होता, राईसला पाणी ठेवलंय. इकडं आपलं चिकन शिजवलंय, इकडं कांदा फ्रायची तयारी सुरू आहे बिर्याणीसाठीच्या. तर आपण व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. आपण पुढे पुढे जसं व्हिडिओ सुरू राहील तसं आपण माहिती देऊया. बघा एकदा कसे आपल्या रेसिपीज तयार होत आहेत. इथं आपण 2 किलो बिर्याणीचा राईस शिजवायला घेतलेला आहे. राईस शिजवण्यासाठी पाणी गरम चांगलं झालेलं आहे. त्यामध्ये खडे मसाले वगैरे टाकून आपण हा राईस शिजवायला सुरू करूया. अशा पद्धतीनं पाण्यामध्ये हळूहळू पाणी अंगावर उडण्यासारखं स्लोली राईस यामध्ये टाकून घ्यायचा. आपण हा राईस साधारणतः पाऊण तास तरी भिजवलाय. त्यामुळे हा राईस खूप मस्त आणि परफेक्ट शिजतो. राईस टाकल्या पहिला नियम आहे की स्लोली त्याला हलवून घ्यायचं असं, आणि उकळेपर्यंत राईस शिजेपर्यंत कुठेही दुर्लक्ष न करता बिर्याणीची ऑर्डर आपली चांगली आणि व्यवस्थित जाण्यासाठी काळजीपूर्वक राईस शिजवावाच लागतो. त्यासाठी इथंच उभा राहायला लागतं. राईस शिजतोयच तोपर्यंत आपण बिर्याणीची सर्वात महत्त्वाची स्टेप बिरिस्ता म्हणतो, कांदा फ्राय, ते आपण करायला घेतोय. त्यासाठी मस्त एकसारखा कांदा कापून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला फ्राय करणार आहोत. फ्राय करण्यासाठी कढई घेऊन त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि आपण असा ब्राऊन मस्त एकदम ब्राउनी कुरकुरीत कांदा फ्राय करून घेणार आहोत. चांगलं तेल गरम झाल्यानंतर आपण तेलाच्या अंदाजानुसार कांद्याला फ्राय करायसाठी तेलामध्ये टाकतोय. फ्रायची पद्धत काय असते तर टाकल्यानंतर एक 30 सेकंद तरी त्याला लगेच हलवायचं नसतंय. नंतर एखादा स्पून किंवा एखादा चाकू घेऊन आपण त्याला एकसारखा हलवणार आहोत. अशा पद्धतीनं राईस हा प्रत्येक वेळी न हलवता थोड्या थोड्या अंतरानं स्लोली असा तुकडा न होण्यासारखा थोडा थोडा हलवायचा आहे.
तर मित्रांनो असा एकसारखा मस्त राईस असा शिजला की आपण एकदा चेक करायचा। साधारणतः 70% 80% ह्या दरम्यानच शिजवायचा, कारण आपण प्रॉपर दम देत असतो बिर्याणीला, तर ते पुढं जाऊ नये यासाठी आपण हा त्याच प्रमाणात शिजवतो ज्या प्रमाणात आपणाला हवा असतो। आपण यामध्ये तेलही टाकलेलं आहे, त्यामुळे राईस शिजत असताना थोडासा कोट येतो तेलाचा, त्यामुळे तो मस्त दिसतो। कांदा असा एकाच साईडला असा मस्त हलवावा, जेणेकरून सर्व कांदा एकसारखा ब्राउनिश फ्राय होईल। आता राईस पण कांदा पण दोन्ही पण बऱ्यापैकी एका वेळी येण्याच्या मार्गात आहेत, त्यामुळे आपण राईसला पूर्ण स्लो करतोय आणि पहिला कांदा काढून घेऊन मग आपण राईसला काढणार आहोत। तर इथं कांद्याची फ्राय होण्याची पद्धत सर्वात महत्त्वाची काय आहे, तर व्हाईट ब्राउनी कलर आला की आपण काढायला घ्यायचा, ब्राऊन आला की त्याच्या पुढे जातो। त्यामुळे लक्षात ठेवा की ब्राउनी आला की अशा पद्धतीनं कलर आला की आपण त्याला काढायचा आहे, लक्षात ठेवा। बघू शकता कलर, हा कलर अजून थोडा पुढे जातो, त्यामुळे काढत असताना व्हाईट ब्राउनी असतानाच आपण काढायचा आहे। यानंतर आपण राईस काढतोय। परफेक्ट शिजलेला आहे, तुम्हालाही दाखवू शकतो की कसा चेक करायचा। दोन्ही बोटाच्या मध्ये पकडून थोडासा प्रेस करायचा, प्रेस केल्यानंतर हा कुठलाही याच्यामध्ये अंश जर लागला नाही पाहिजे, असा एक कणी झाली की आपण ह्याला काढायचा। अशा पद्धतीने जाळीनं हा संपूर्ण राईस एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि नंतर दमला घ्यायचा। तर याच्या पुढच्या स्टेपकडे वळण्याच्या आधी आपण एकदा बिर्याणी ग्रेव्ही दाखवणार आहे तुम्हाला। स्पेशल व्हिडिओ करूया बिर्याणीची ग्रेव्हीचा, तोपर्यंत तुम्ही जसं बिर्याणी करताय तसं करा। पण त्यासाठी आपण ग्रेव्ही बिर्याणीची तयार केलेली आहे, त्यानंतर त्या ग्रेव्हीचा तडका तुमच्या समोर दाखवतो। आता हा लाल कलरचा कांदा फ्राय आपण काढतोय, व्हाईट ब्राउनी म्हणतो तसा। नेहमी या प्रोसेसला लक्षात ठेवा, तुम्ही पण असाच करा। कसा होतोय तो बघून मला कमेंट करून सांगा। त्यानंतर तुमच्याकडे एक काम देतो की 1 किलो चिकन शिजल्यानंतर किती ग्रॅम होतं, मला कमेंट करून आठवणीने सांगा। तुमच्या कमेंटला उत्तर मी नक्की देतो। चला बिर्याणीच्या पुढच्या टप्प्यात जाऊया। कमेंट करून मात्र आठवणीने सांगायचं आहे तुम्ही की किती वजन होतं। तर याच्या पुढच्या टप्प्यात आपण बिर्याणी दम लावण्यासाठी जो ग्रेव्हीचा लेयर असतो तो कसा बनतो ते बघतोय। सुरुवातीला आपण तेल घेतलंय, आलं लसूण पेस्ट आणि मिरची पावडर टाकतोय। अशा पद्धतीनं
डेली ऑर्डर आपल्याकडे येतात. तुम्ही सांगलीचे असाल तर आवर्जून ऑर्डर करू शकता. या फ्रेश वातावरणात किंवा फ्रेश किचन मध्ये तुम्हाला मी छान काहीतरी नक्की देईन किंवा टेस्टी देईन आणि तो प्रयत्न तुमच्यापर्यंत देण्याचा मी नक्की करेन. अशा पद्धतीने आपण लेअरची बिर्याणीची ग्रेव्ही बनवत आहोत. यामध्ये आपण दही टाकतोय. 2 किलो साठी पूर्ण अर्धा किलो दही टाकतोय. तर अशा पद्धतीने आपण ग्रेव्ही बनवतोय. ही ग्रेव्ही बनवत असताना या ग्रेव्ही मध्ये आपण बिर्याणी मसाला ऍड करतोय. स्पेशल आपला पण बिर्याणी मसाला आहे. त्याची ही रेसिपी मसाल्यांची विथ क्वांटिटी विथ तुम्हाला मी देईन. तर आता यामध्ये आपण जे चिकन शिजवलेलं होतं त्याचा स्टॉक वॉटर आहे. अशा पद्धतीने स्टॉक वॉटर घातल्यानंतर त्याला एक उकळी येऊ द्यायचं आहे. पण त्याआधी आपण त्याला चिकन टाकून मग उकळी येऊ द्यायचं. ठीक आहे. उकळी आली की याला तेल सुटेल. तुम्हाला मी दाखवतोच कसं. अशा पद्धतीनं तेल सुटलेलं आहे. इथं 5 मिनिटं आपण असं याच ग्रेव्हीमध्ये त्याचा फ्लेवर येण्यासाठी उकळून झाल्यावरती मग अशा पद्धतीनं आपण 2 किलोसाठी हे पातेलं, या पातेल्याला 2 तवे टाकलेत आणि या पातेल्यामध्ये आपण ही बिर्याणी आता टाकायची प्रोसेस करणार आहोत. हे टाकत असताना इथं खाली आपण साधारणतः 1 किलोचा शिजलेला राईस आहे तो टाकलाय. साधारण 1 किलोचा शिजून राईस 2 ते 2.5 किलो होतो. तो सगळा राईस टाकलाय आणि पुढच्या लेयरला राहिलेला राईस टाकणार आहोत. राईसच्या वरती आपण चिकनचा पूर्ण थर टाकतोय. बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण 1 तासाच्या दरम्यान ही एवढी छान दम लागून तयार होणारी बिर्याणी आपण कस्टमरला देतोय किंवा गेस्टना देतोय. त्यासाठी लागणारं मटेरियल इथं सर्व आहे. कलर आहे किंवा कसुरी मेथी किंवा केवडा रोज वॉटर आहे. त्यानंतर कोथिंबीर पुदिना वगैरे टाकून आपण सर्व बिर्याणी लावणार आहोत.